तुम्ही कधी रायगडवरील ही वाघबीळ गुहा कधी बघितलाय का मित्रांनो? नसाल बघितला तर या ठिकाणी कसं जायचं मित्रांनो तुम्हाला सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, महाड माणगाव मधले आता ऑफिसची कामं संपून मित्रांनो जरा वेळ मिळालेला आपल्याला, म्हणून आलोय रायगडचं दर्शन घेण्यासाठी. त्याआधी म्हणलो पाचाडमध्ये जाऊन आपल्या हिंदवी स्वराज्याच्या मुख्य प्रेरणास्थान व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ आईसाहेब यांचं दर्शन घेऊ आणि यांना मानाचा मुजरा करून पाचाडमध्ये असलेल्या राजमाता जिजाऊ आईसाहेबांचा राजवाडा बघून आता चाललोय बघा आपण रायगडमध्ये असलेल्या ह्या वाघबीळ पॉइंटला. हा पॉइंट मित्रांनो जाताना रोड वरून कसा दिसतोय बघा की मानवी चेहऱ्यासारखंच, दोन डोळे खाली तोंड दिसतंय, म्हणजे एकदम चेहराच वाटतोय. मित्रांनो मी या पॉइंटला पहिल्यांदाच चाललोय. आज पण आमचा मेन प्लॅन होता रायगडवर जाऊन महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं आणि टकमक टोकावर जाऊन सनसेट बघायचा. तर मित्रांनो यायला इथं आम्हाला खूप वेळ झालेला, 4:30-5 वाजलेलं, म्हणून आम्ही खालूनच टकमक टोकाचं दर्शन घेतलं. आणि मित्रांनो त्याच्या बाजूला बरोबर हा हिरकणी बुरुज आहे बघा. आणि आपल्याला वाघबीळ बघायला जायचं असेल तर मित्रांनो हा रायगडवरील मुख्य दरवाजा आहे वर जाण्यासाठी. आणि याच्या बरोबर अपोजिट साईडला हे हॉटेल शिवप्रसाद आहे आणि याच्या बाजूनच एक छोटीशी पायवाट गेली बघा मागून. आणि इथून बरोबर 100 मीटर अंतरावर मित्रांनो हे वाघबीळ आहे. आणि याच वाघबिळाला नाचन टेपाची गुहा असेही म्हणतात बघा. केवढी मोठी गुहा आहे बघा की खालून हे दोन डोळं आपल्याला दिसत होतं गाडीवरून येताना. आणि ही गुहा मित्रांनो इतकी मोठी आहे की कळणच नेमकी ही माणसांनी बनवली आहे की नैसर्गिक आहे. मला पण याबद्दल काही माहित नाही, तुम्हाला जर माहित असेल तर तसं मला कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि मित्रांनो या गुहेमधून बाहेरचा नजारा बघत असताना याच गुहेमधून आपल्याला पाचाडच्या माळावरचा राजमाता जिजाऊंचा राजवाडा पण बघायला मिळतोय बघा आपल्याला. आणि याच्याच अपोजिट साईडला म्हणजे जिथून आपण या गुहेमध्ये एंट्री करतोय तिथून आपल्याला हा रायगडवरील टकमक टोक, हिरकणी बुरुज आणि संपूर्ण या साईडचा किल्ला बघायला मिळतोय बघा मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही कोल्हापूरचा असाल आणि याआधी कधी तुम्ही रायगड बघितलेला सुद्धा नाही आणि रायगड बघण्याची खूप इच्छा आहे आणि तरी पण तुम्हाला योग मिळत नाही, तर मी पुढच्या महिन्यामध्ये परत रायगड महाड माणगावला जाणार आहे. माझं काम अजून काही पूर्ण झालेलं नाही. तर मित्रांनो तुम्ही मला कमेंट करा, खरंच इच्छा असेल तर आपण तुम्हाला घेऊन जाऊ. फक्त 18 वर्ष पूर्ण असू देत मित्रांनो. आणि जर 18 पूर्ण नसेल तर तुमच्या बरोबर तुमचे वडील किंवा तुमच्या घरातले मोठे कोण व्यक्ती येत असेल तर त्यांना घेऊन आपण जाऊ. आणि आपण भेटूया अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत मित्रांनो तुम्ही जर मला फॉलो केला नसेल तर प्लीज तेवढं फॉलो करून घ्या. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि थँक्यू मित्रांनो.